आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, पण ही फक्त गोष्ट नाही. कदाचित पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील शेकडो भांडणांचा अर्थ बदलून टाकतील. कारण या गोष्टीत एक असा निर्णय आहे, जो बहुतेक लोक रोज चुकीचा घेतात. आणि गंमत म्हणजे त्यांना आयुष्यभर हे कधीच कळत नाही, की त्यांचा सर्वात मोठा शत्रू समोरचा माणूस नसतो, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण नसणं असतं. म्हणून एक विनंती आहे, ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित आज तुम्हाला स्वतःबद्दल अशी एक गोष्ट समजेल, जी आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल. कल्पना करा, सकाळचे 9:30 वाजले आहेत. ऑफिसला जायला आधीच उशीर झालेला आहे. बॉसचे सतत फोन येत आहेत. घरी निघताना पत्नीशी थोडा वाद झाला आहे. मुलांना वेळ देता आला नाही याची अपराधी भावना मनात आहे. आणि त्यातच तुम्ही सिग्नल ओलांडणार इतक्यात एक कार अचानक चुकीच्या बाजूने येते आणि तुमच्या गाडीसमोर जोरात कट मारते. फक्त एका सेकंदाचा फरक आणि मोठा अपघात झाला असता. तुमच्या हातातलं स्टिअरिंग घट्ट होतं. हृदयाचे ठोके वाढतात. रक्त उसळायला लागतं. मनात एकच विचार येतो, याला आज धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पण इतक्यात समोरचा चालक काच खाली करतो आणि चूक त्याची असतानाही तोच तुमच्यावर मोठमोठ्याने ओरडायला लागतो. शिव्या देतो, हातवारे करतो. तुम्हीही दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे करता. पण तेवढ्यात तुमच्या बाजूला बसलेला एक वृद्ध माणूस शांतपणे तुमच्या हातावर हात ठेवतो आणि फक्त एकच वाक्य बोलतो, त्याला जाऊ दे. तुम्ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहता. जाऊ दे? चूक त्याची आहे आणि गप्प मी बसायचं? तो हलकसा हसतो आणि म्हणतो, कारण तो सध्या गाडी चालवत नाहीये. तो त्याच्या मनात साचलेला कचरा फेकतोय. तुम्ही आणखी गोंधळता. तो पुढे म्हणतो, काही लोकांच्या मनात इतका राग, इतकी निराशा, इतका ताण, इतका अपमान, इतकं दुःख भरलेलं असतं की त्यांना फक्त एक माणूस हवा असतो, ज्यावर ते हा सगळा मानसिक कचरा फेकू शकतील. पण खरी चूक त्यांची नसते. खरी चूक त्या माणसाची असते, जो तो कचरा उचलून स्वतःच्या मनात साठवतो. त्या क्षणी तुमच्या लक्षात येतं, गेल्या कित्येक वर्षात तुम्ही किती लोकांचा राग, किती लोकांचे शब्द, किती लोकांचा अपमान स्वतःच्या मनात साठवून ठेवला आहे. आणि कदाचित म्हणूनच आजही काही जुन्या घटना आठवल्या की तुमचा मूड खराब होतो, झोप उडते, मन अस्वस्थ होतं. मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक खूप मोठा प्रश्न विचारायला भाग पाडते. जर दुसऱ्यांच्या एका वाक्यामुळे, एका हॉर्नमुळे, एका कमेंटमुळे किंवा एका अपमानामुळे आपलं संपूर्ण मन हलून जात असेल, तर आपल्या मनाचा मालक आपण आहोत की परिस्थिती? आणि मन इतकं शांत कसं ठेवायचं की बाहेर कितीही वादळ असलं तरी आतमध्ये शांतता कायम राहील? याच प्रश्नाचं अत्यंत सखोल आणि प्रभावी उत्तर आपल्याला माइंड लाईक वॉटर या पुस्तकात मिळतं. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, पाणी कधीच प्रत्येक दगडाशी भांडत नाही, पण तरीही शेवटी पर्वताला आकार देण्याची ताकद त्याच्यातच असते. कारण त्याची खरी शक्ती रागात नसते, तर योग्य वेळी योग्य प्रतिसाद देण्यात असते. आणि आजच्या या प्रवासात आपण शिकणार आहोत, मनाला पाण्यासारखं शांत, लवचिक आणि शक्तिशाली कसं बनवायचं. चला तर मग या पुस्तकातील पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या तत्वापासून सुरुवात करूया. चॅप्टर 1, मन पाण्यासारखं बनवा. कारण पाणी कधीच घाई करत नाही. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यातील किती निर्णय रागाच्या भरात घेतले गेले होते?
आणि त्यापैकी किती निर्णय नंतर तुम्हाला बदलावेसे वाटले? बहुतेक लोकांचं उत्तर एकच असेल, खूप. याच ठिकाणी हे पुस्तक पहिला आणि सर्वात मोठा धडा शिकवतं. मन पाण्यासारखं बनवा. याचा अर्थ काय? शांत बसणं, सगळं सहन करणं, लोकांनी काहीही बोललं तरी गप्प राहणं? अजिबात नाही. माइंड लाईक वॉटर म्हणजे परिस्थिती जितकी मोठी तितकाच तुमचा प्रतिसाद, ना त्यापेक्षा जास्त ना त्यापेक्षा कमी. कल्पना करा, तुम्ही एका शांत तळ्यात एक छोटासा दगड टाकता. काय होतं? फक्त काही लहरी उठतात आणि काही क्षणांनी पाणी पुन्हा शांत होतं. आता त्याच तळ्यात एक मोठा खडक टाका. यावेळी मोठ्या लाटा उठतील, पण तरीही काही वेळानं पाणी पुन्हा शांत होईल. पाणी कधीच छोट्या दगडासाठी सुनामी निर्माण करत नाही आणि मोठ्या खडकासाठी कायमचं अस्वस्थही राहत नाही. ते घटने इतकीच प्रतिक्रिया देतं. माणूस मात्र उलट करतो. कोणी व्हॉट्सॲपवर रिप्लाय दिला नाही आणि आपण मनात 10 कथा तयार करतो. एका मीटिंगमध्ये बॉसनं चेहरा गंभीर ठेवला आणि आपण ठरवून टाकतो, माझी नोकरी जाणार. सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीनं एक नकारात्मक कमेंट केली आणि आपला पूर्ण दिवस खराब होतो. घटना 5 सेकंदांची असते, पण आपण तिची शिक्षा स्वतःला 5 दिवस देतो. आणि इथंच मन पाण्यासारखं राहत नाही, ते वादळासारखं बनतं. मार्शल आर्ट्सचा महान कलाकार ब्रूस ली एक वाक्य वारंवार म्हणायचा, बी वॉटर माय फ्रेंड. त्याचा अर्थ फक्त लवचिक व्हा एवढाच नव्हता. याचा अर्थ होता, पाणी कपात गेलं तर कपाचा आकार घेतं, नदीत गेलं तर नदी बनतं, धबधब्यात आलं तर वेगवान होतं, ढगात गेलं तर हलकं होतं, बर्फ झालं तर कठीण होतं. पण या प्रत्येक रूपात त्याचा मूल स्वभाव एकच राहतो. तो परिस्थितीशी जुळवून घेतो, पण स्वतःला हरवत नाही. हेच खऱ्या मानसिक ताकदीचं लक्षण आहे. इतिहासात एक मनोरंजक घटना सांगितली जाते. जपानमधील काही समुराई योद्ध्यांना युद्ध सुरू होण्यापूर्वी तलवार चालवण्यापेक्षा शांत बसण्याचा सराव जास्त करावा लागायचा. कारण त्यांना माहीत होतं, रागात उचललेली तलवार शत्रूपेक्षा आधी स्वतःचं नुकसान करते. तलवार जिंकत नाही, तिला धरलेलं शांत मन जिंकतं. आज आपल्या हातात तलवार नसली तरी शब्द आहेत, निर्णय आहेत, मेसेज आहेत, पोस्ट आहेत आणि त्यांच्यामुळे होणारी जखम कधीकधी तलवारीपेक्षाही खोल असते. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर टीका केली, कोणी दुर्लक्ष केलं किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी सध्या पाण्यासारखा प्रतिसाद देतोय की वादळासारखी प्रतिक्रिया? कारण शक्तिशाली माणूस तो नसतो जो प्रत्येक लढाई जिंकतो. शक्तिशाली तो असतो जो स्वतःच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत योग्य प्रमाणात शांत ठेवू शकतो. आणि हीच आहे माइंड लाईक वॉटरची पहिली शिकवण. आता प्रश्न असा आहे, जर मन शांत ठेवायचं असेल तर प्रत्येक वेळी समोरच्याच्या रागाला उत्तर द्यायचंच का? चला, पुस्तकातील दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे वळूया. चॅप्टर 2, प्रत्येक युद्ध जिंकणं म्हणजे प्रत्येक युद्ध लढणं नसतं. कल्पना करा, एका जंगलात 2 सिंह राहत होते. एक तरुण आणि दुसरा अनेक लढाया जिंकलेला वृद्ध सिंह. एके दिवशी काही कोल्हे त्या वृद्ध सिंहाला पाहून मोठमोठ्याने ओरडू लागले. त्याची खिल्ली उडवू लागले. तरुण सिंह संतापला. तो धावत त्यांच्यावर झेप घेणार इतक्यात वृद्ध सिंहाने त्याला थांबवलं. तरुण म्हणाला, ते तुमचा अपमान करत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही. वृद्ध सिंह शांतपणे म्हणाला, जर प्रत्येक गुंकणाऱ्या आवाजामागे धावत गेलो
तर शिकार कधी करणार? हे वाक्य ऐकायला साधं वाटतं, पण आयुष्यातील अनेक समस्या इथेच संपतात. आपण आयुष्यात किती वेळ अशा लोकांना उत्तर देण्यात घालवतो ज्यांना आपल्या उत्तरामुळे काहीच फरक पडत नाही. सोशल मीडियावर एखादी कमेंट, ऑफिसमध्ये एखादा टोमणा, नातेवाईकांचं एखादं वाक्य किंवा शेजाऱ्याची टीका. घटना 2 मिनिटांची असते, पण आपण ती मनात 2 आठवडे पुन्हा पुन्हा जगत राहतो आणि नकळत आपण त्यांना आपल्या मनावर राज्य करण्याची परवानगी देतो. इतिहासात अब्राहम लिंकन यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. राजकारणात असताना त्यांच्यावर सतत टीका व्हायची. काही वर्तमानपत्र त्यांची थट्टा करायची. काही विरोधक वैयक्तिक अपमान करायचे. त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकदा विचारलं, तुम्ही उत्तर का देत नाही? लिंकन म्हणाले, जर मी प्रत्येक आरोपाचं उत्तर द्यायला बसलो तर माझ्याकडे देश चालवायला वेळ उरणार नाही. किती मोठा विचार आहे हा. कारण प्रत्येक उत्तराची एक किंमत असते. कधी वेळ, कधी ऊर्जा, तर कधी मानसिक शांतता. आणि हुशार माणूस नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारतो, हे उत्तर दिल्याने माझं आयुष्य खरंच चांगलं होणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहणं हा कमकुवतपणा नसतो, तो स्वतःवरचा ताबा असतो. आपण अनेकदा असं समजतो, गप्प बसणारा माणूस हरला, पण सत्य उलट आहे. ज्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असतं त्याला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरजच नसते. समुद्राकडे पहा. लहान लहान दगड त्याच्यावर रोज आदळतात, पण समुद्र प्रत्येक दगडाशी भांडत नाही. तो फक्त आपल्या लाटांमध्ये पुढे जात राहतो, कारण त्याला माहिती असतं त्याची खोली किनाऱ्यावर उभ्या लोकांच्या आवाजाने कमी होत नाही. तुमची किंमतही लोक काय बोलतात यावर ठरत नाही. ती ठरते तुम्ही कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता यावर. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला चिडवेल, उचकवेल किंवा मुद्दाम भांडणाला प्रवृत्त करेल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझी ऊर्जा जपतोय की कोणाच्या अहंकाराला इंधन घालतोय? कारण जिंकणारा प्रत्येक वेळी बोलत नाही आणि प्रत्येक वेळी बोलणारा माणूस जिंकतही नाही. आता एक आणखी खोल प्रश्न उरतो, पण काही लोक इतके रागावलेलेच का असतात? ते आपल्यावरच राग का काढतात? याचं उत्तर आपल्याला पुस्तकाच्या पुढच्या तत्वात मिळतं. चॅप्टर 3, दुसऱ्याचा राग तुमची जबाबदारी नसते. एक प्रश्न विचारू, तुमच्यावर कोणी विनाकारण रागावलं आणि तुम्ही दिवसभर विचार करत बसलात, मी नेमकं काय चुकलो? असं किती वेळा झालंय? बहुतेक वेळा. आपण स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात करतो. पण माइंड लाईक वॉटर आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवतं. लोक नेहमी तुमच्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, ते त्यांच्या आत चाललेल्या युद्धावर प्रतिक्रिया देत असतात. विज्ञानही यालाच पाठिंबा देतं. जेव्हा एखादा माणूस प्रचंड तणावात, भीतीत किंवा रागात असतो, तेव्हा मेंदूतील ॲमिग्डाला हा भावनिक भाग काही काळ तर्कशक्तीवर मात करतो. यालाच मानसशास्त्रात ॲमिग्डाला हायजॅक म्हणतात. त्या क्षणी तो माणूस शांतपणे विचार करत नाही. तो फक्त आत साचलेल्या भावनांमधून वागतो. म्हणूनच कधी ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडतो, पण त्याचं खरं कारण तुमची चूक नसते. त्याच्यावर कंपनीचा दबाव असतो. टार्गेट पूर्ण झालेलं नसतं. घरी एखादी अडचण असते आणि तुम्ही त्याला दिसलेली पहिली व्यक्ती असता. आता एक ऐतिहासिक प्रसंग पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक वेळा त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. अफजल खानाने भेटीपूर्वी धमक्या दिल्या, उपहास केला, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जर महाराजांनी त्या अपमानाला भावनेतून उत्तर दिलं असतं तर कदाचित त्यांनी रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला असता. पण त्यांनी रागाला निर्णय घेऊ दिला नाही.
त्यांनी परिस्थिती समजून घेतली, शांतपणे योजना आखली, योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवला आणि मग कृती केली. याच कारणामुळे त्यांचा विजय फक्त ताकदीचा नव्हता, तो शांत मनाचा विजय होता. हेच आपल्या आयुष्यातही लागू होतं. कल्पना करा, तुम्ही आरशासमोर उभे आहात. समोरचा माणूस रागाने भरलेला आहे. जर तुम्हीही त्याच रागाचं प्रतिबिंब बनलात तर 2 रागीट माणसं तयार होती. पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्याला पहिल्यांदाच स्वतःचा राग दिसायला लागेल. कारण रागाला राग मिळाला की आग वाढते. रागाला शांतता मिळाली की आग विझायला सुरुवात होते. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर ओरडेल, अपमान करेल किंवा कठोर शब्द बोलेल, तेव्हा लगेच स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, हा माणूस माझ्यावर रागावला आहे की त्याच्या आयुष्यातील एखाद्या न सुटलेल्या वेदनेवर? कारण प्रत्येक कठोर शब्दामागे अनेकदा एक न दिसणारी जखम लपलेली असते. आणि हे समजलं की तुमच्या मनातून राग नाहीसा होऊन त्याच्या जागी समज निर्माण होते. पण समजून घेणं पुरेसं नाही. त्या क्षणी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं, याचं उत्तर आता पुस्तकाच्या पुढच्या आणि सर्वात व्यावहारिक तत्वात. चॅप्टर 4, प्रतिक्रिया देऊ नका, योग्य प्रतिसाद द्या. कल्पना करा, तुमच्या हातात एक गरम निखारा ठेवला आहे. तो दुसऱ्यावर फेकण्यासाठी तुम्ही घट्ट पकडून ठेवता. प्रश्न आहे, सगळ्यात आधी कोण भाजेल? समोरचा माणूस की तुम्ही? बहुतेक वेळा आपला रागही असाच असतो. आपल्याला वाटतं, आता लगेच उत्तर दिलं पाहिजे, आत्ता त्याला त्याच्या भाषेत उत्तर देणार, आत्ता मेसेज पाठवणार. पण याच एका क्षणात आपल्या आयुष्याचे काही सर्वात मोठे निर्णय घेतले जातात आणि दुर्दैवाने ते बहुतेक चुकीचे ठरतात. माइंड लाईक वॉटर आपल्याला सांगतं, घटना घडते, भावना निर्माण होते, पण त्या 2 गोष्टींच्या मध्ये एक छोटीशी जागा असते आणि त्या छोट्याशा जागेत तुमचं संपूर्ण भविष्य लपलेलं असतं. कारण प्रतिक्रिया म्हणजे भावना बोलते, प्रतिसाद म्हणजे शहाणपण बोलतं. समजा रात्री उशिरा तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, उद्या सकाळी भेटायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. बस इतकंच. आणि तुमचा मेंदू लगेच कथा लिहायला सुरुवात करतो. काहीतरी चूक झाली असेल, नोकरी जाणार का, मी काय केलं? संपूर्ण रात्र मन अस्वस्थ राहतं. पण दुसऱ्या दिवशी कळतं, तुम्हाला बढती देण्यासाठी बोलावलं होतं. घटना एकच होती, पण प्रतिक्रिया वेगळी होती. यातून एक गोष्ट लक्षात येते, आपण अनेकदा वास्तवाला नाही तर आपल्या कल्पनांना प्रतिसाद देत असतो. मानसशास्त्रात एक लोकप्रिय संकल्पना सांगितली जाते, जेव्हा तीव्र भावना उसळते तेव्हा तिची रासायनिक लाट काही काळ टिकते. जर त्या क्षणी आपण थांबलो, एक खोल श्वास घेतला आणि लगेच कृती केली नाही, तर मेंदूचा विचार करणारा भाग पुन्हा सक्रिय होऊ लागतो. म्हणूनच कधीकधी फक्त काही क्षणांचा विराम मोठं नुकसान टाळू शकतो. जापानमधील समुराई योद्ध्यांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. त्यांना तलवार चालवण्यापूर्वी मन शांत ठेवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. कारण त्यांचे गुरु म्हणायचे, रागात उचललेली तलवार शत्रूला मारण्याआधी निर्णय घेणाऱ्या मनाला जखमी करते. म्हणून त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद तलवारीची धार नव्हती, तर तलवार कधी म्यानातून बाहेर काढायची हे ओळखण्याची बुद्धी होती. आज आपल्या हातात तलवार नाही, पण शब्द आहेत, ईमेल आहेत, मेसेज आहेत, सोशल मीडियावरील पोस्ट आहेत आणि अनेक नाती फक्त एका घाईघाईत पाठवलेल्या मेसेजमुळे तुटतात. कधी विचार केला आहे, किती वेळा आपण म्हटलं आहे, तो मेसेज पाठवायला नको होता, ते वाक्य बोलायला नको होतं.
हीच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्यातली रेषा आहे. मन पाण्यासारखं असेल तर दगड पडल्यावर लाटा उठतील, पण त्या कायमच्या राहणार नाहीत. त्या शांत होतील आणि मगच पाणी पुढचा मार्ग ठरवेल. जीवनातही तसंच करा. भावना आल्या तर त्यांना नाकारू नका, पण त्यांना स्टिअरिंग देऊ नका. कारण भावना पाहुणे असतात. निर्णयाचा मालक तुम्ही असायला हवा. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुखावेल, उचकवेल किंवा राग आणेल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी सध्या भावनेतून बोलतोय की शहाणपणातून? कारण पहिली प्रतिक्रिया तुमचा स्वभाव दाखवत नाही, पण दुसरा प्रतिसाद तुमचं व्यक्तिमत्व घडवतो. आणि हीच आहे माइंड लाईक वॉटरची चौथी आणि सर्वात व्यावहारिक शिकवण. आता प्रश्न उरतो, जर प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं थांबवलं तर आपली सर्वात मोठी कमाई काय असेल? याचं उत्तर पुढच्या तत्वात मिळेल. चॅप्टर 5, मानसिक शांती हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. एक प्रश्न विचारू, जर मी तुम्हाला आज सकाळी 100 सोन्याची नाणी दिली आणि सांगितलं आज दिवसभरात हीच तुमची एकमेव संपत्ती आहे, तर तुम्ही ती प्रत्येक रस्त्यावर भेटणाऱ्या माणसाला वाटत फिराल का? नक्कीच नाही. कारण मौल्यवान गोष्ट विचार करून खर्च केली जाते. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, पैशांपेक्षा मौल्यवान असलेली एक गोष्ट आपण रोज विचार न करता खर्च करतो. ती म्हणजे आपली मानसिक ऊर्जा. सकाळी उठल्यापासून कोणीतरी केलेली टीका, एका नातेवाईकाचं वाक्य, ऑफिसमधला छोटासा वाद, सोशल मीडियावरची एक कमेंट, ट्रॅफिकमधला हॉर्न आणि नकळत आपल्या मनाची ऊर्जा थोडी थोडी कमी होत जाते. दिवस संपेपर्यंत शरीरापेक्षा जास्त थकलेलं असतं आपलं मन. यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा तुमच्या मोबाईलची बॅटरी सकाळी 100% आहे, पण दिवसभर तुम्ही फक्त निरुपयोगी ॲप्सच उघडत राहिलात. पार्श्वभूमीत चालणाऱ्या ॲप्स बंदच केल्या नाहीत. सतत नोटिफिकेशन्स, सतत स्क्रीन ऑन, सतत वापर. आणि संध्याकाळी ज्यावेळी खरंच महत्त्वाचा फोन करायचा आहे तेव्हाच मोबाईल बंद पडतो. दोष बॅटरीचा नसतो, ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च झालेली असते. आपलं मनही अगदी असंच काम करतं. विज्ञान सांगतं, जेव्हा आपण सतत तणाव, राग आणि चिंता यामध्ये राहतो तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल हे ताणाशी संबंधित हार्मोन वारंवार वाढतं. काही काळासाठी ही नैसर्गिक प्रतिक्रिया असली तरी दीर्घकाळ तीच अवस्था राहिली तर निर्णय क्षमता कमी होऊ शकते, लक्ष विचलित होऊ शकतं, झोप बिघडू शकते आणि अगदी छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. म्हणूनच प्रश्न असा नाही, तुमच्या आयुष्यात किती समस्या आहेत? खरा प्रश्न असा आहे, तुमच्या मनात किती समस्या तुम्ही कायम जाग्या ठेवता? एका शहाऱ्या माळ्यासारखं मन सांभाळा. माळी रोज बागेत फिरतो. तो प्रत्येक गवताच्या पात्याशी भांडत नाही. तो फक्त तण उपटतो आणि फुलांना पाणी घालतो. कारण त्याला माहिती असतं, जिथे लक्ष जाईल तिथे वाढ होईल. जीवनातही हेच खरं आहे. जर तुम्ही प्रत्येक अपमान, प्रत्येक टीका, प्रत्येक नकारात्मक आठवण पुन्हा पुन्हा मनात फिरवत राहिलात तर त्यांनाच तुम्ही रोज पाणी घालत आहात. आणि मग आश्चर्य वाटतं, माझ्या मनात इतकी अस्वस्थता का आहे? म्हणून आजपासून एक नवा नियम ठेवा. स्वतःला दररोज विचारा, ही गोष्ट माझ्या मानसिक ऊर्जेच्या लायकीची आहे का? जर उत्तर नाही असेल तर तिला तिथेच सोडून द्या. कारण ज्याला स्वतःची मानसिक शांती जपता येते तोच आयुष्यात मोठे निर्णय शांतपणे घेऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, वाद जिंकून तुम्ही काही क्षणांसाठी बरोबर ठराल, पण मानसिक शांतता जपून तुम्ही संपूर्ण आयुष्य जिंकाल.
आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. ही शांतता कायमची टिकवायची कशी? चला, पुस्तकाच्या अंतिम आणि सर्वात प्रभावी तत्वाकडे वळूया. चॅप्टर 6. दुसऱ्यांची नकारात्मकता मनात साठवू नका. तेच खऱ्या स्वातंत्र्याचं रहस्य आहे. कल्पना करा, तुमच्याकडे 2 काचेच्या बाटल्या आहेत. पहिल्या बाटलीत रोज स्वच्छ पाणी भरलं जातं. दुसऱ्या बाटलीत दररोज फक्त 1 थेंब काळी शाई टाकली जाते. पहिल्या दिवशी काही फरक पडत नाही, दुसऱ्या दिवशीही नाही. पण महिने उलटतात आणि एक दिवस अशी वेळ येते जेव्हा संपूर्ण बाटलीच काळी पडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती बाटली एका मोठ्या थेंबामुळे काळी झाली नाही. ती रोज पडणाऱ्या छोट्या छोट्या थेंबांमुळे काळी झाली. आपलं मनही अगदी असंच असतं. एक अपमान, एक नकारात्मक कमेंट, एक वाईट आठवण, एक विश्वासघात, हे एकटं कधीच आपल्याला तोडत नाही. पण आपण त्या प्रत्येक गोष्टीला मनात साठवत राहिलो तर एक दिवस मनात प्रकाशापेक्षा अंधार जास्त होतो. मग आयुष्यात काही चांगलं घडलं तरी आनंद वाटत नाही, कारण मनात आधीच नकारात्मकतेची गर्दी झालेली असते. म्हणून हे पुस्तक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा धडा शिकवतं. मन म्हणजे एक बाग आहे. बागेत तण उगवण्यासाठी कोणालाच मेहनत करावी लागत नाही, ते आपोआप उगवतं. पण सुगंधी फुलं उमलण्यासाठी रोज पाणी घालावं लागतं, रोज काळजी घ्यावी लागते, रोज तण उपटावं लागतं. मनाचंही अगदी तसंच आहे. राग, मत्सर, तुलना, भीती, नैराश्य हे सगळं आपोआप वाढतं. पण कृतज्ञता, शांतता, आनंद, आत्मविश्वास आणि प्रेम हे जाणीवपूर्वक वाढवावं लागतं. भारतीय संस्कृतीत कमळाचं फूल इतकं पवित्र का मानलं जातं याचा कधी विचार केला आहे? कारण कमळ चिखलात जन्म घेतं, चिखलातूनच वाढतं. पण चिखलाला स्वतःवर कधीच चिकटू देत नाही. आजूबाजूचं वातावरण त्याच्या सौंदर्याचा निर्णय घेत नाही. तसंच तुमच्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील, टीका करणारे लोक असतील, तुमच्यावर विश्वास न ठेवणारे लोक असतील, तरी त्यांच्यासारखं बनायचं की कमळासारखं फुलायचं हा निर्णय तुमचा आहे. लक्षात ठेवा, लोक तुमच्यावर शब्द फेकतील, मतं फेकतील, राग फेकतील, अपमान फेकतील, पण ते तुमच्या मनात कायमचं राहावं की नाही याचा निर्णय फक्त तुम्ही घेऊ शकता. कारण ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या शब्दांना तुमच्या स्वतःच्या मूल्याची मोजपट्टी बनवणं बंद कराल, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. आणि म्हणूनच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश फक्त इतकाच नाही की शांत रहा, तर तो असा आहे, तुमच्या मनाचा दरवाजा प्रत्येकासाठी उघडा ठेवू नका. जसं आपण घरात कचरा साठवत नाही, तसंच मनातही दुसऱ्यांची नकारात्मकता साठवू नका. कारण जिथे मन स्वच्छ असतं तिथे विचार स्वच्छ होतात. जिथे विचार स्वच्छ होतात तिथे निर्णय योग्य होतात. आणि जिथे निर्णय योग्य होतात तिथे आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात करतं. म्हणून आजचा हा प्रवास संपवण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. मी आजही अनेक वर्षापूर्वीचा राग, अपमान आणि दुःख मनात घेऊन जगतोय का? जर उत्तर हो असेल तर आजच ते सोडून द्या. कारण तुमचं आयुष्य लोकांनी तुमच्यासोबत काय केलं यावर ठरत नाही, तर त्यांनी केलेल्या गोष्टींना तुम्ही कोणता अर्थ दिला आणि त्यांना किती काळ मनात जागा दिली यावर ठरतं. आणि जेव्हा तुम्ही हे शिकता तेव्हा तुमचं मन खरंच पाण्यासारखं शांत, स्वच्छ आणि अडथळ्यांनाही मागे टाकत सतत पुढे वाहणारं बनतं. आयुष्याच्या शेवटी लोक तुम्हाला किती वेळा जिंकलात हे लक्षात ठेवणार नाहीत.
पण तुम्ही किती वेळा स्वतःवर विजय मिळवला हेच तुमचं खरं व्यक्तिमत्व ठरवेल. कारण जगात सर्वात कठीण युद्ध दुसऱ्यांशी नसतं, ते स्वतःच्या मनाशी असतं. आणि जो माणूस स्वतःच्या मनाला जिंकतो त्याला बाहेरचं जग हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, पाणी कधीच प्रत्येक दगडाशी भांडत नाही. ते प्रत्येक अडथळ्याशी वाद घालत बसत नाही. ते फक्त शांतपणे वाहत राहतं. कधी मार्ग बदलतं, कधी वेग वाढवतं, कधी थांबल्यासारखं वाटतं, पण ते कधीच हार मानत नाही. आणि एक दिवस ज्या दगडानं त्याचा मार्ग अडवला होता त्याच दगडालाही ते आपल्या सातत्यानं आकार देतं. माणसाचं आयुष्यही अगदी असंच आहे. प्रत्येक अपमानाला उत्तर देण्यात, प्रत्येक टीकेचा बदला घेण्यात, प्रत्येक वाद जिंकण्यात तुमचं आयुष्य मोठं होत नाही. पण प्रत्येक वेळी स्वतःचं मन शांत ठेवण्यात तुमची ताकद नक्कीच मोठी होते. आजपासून लोक बदलतील याची वाट पाहू नका. परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. जग तुमच्यासाठी न्याय्य होईल याचीही वाट पाहू नका. फक्त स्वतःचं मन पाण्यासारखं बनवा. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णय योग्य असतात. निर्णय योग्य असतात तेव्हा कृती योग्य होते. कृती योग्य होते तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेनं वागू लागतं. आणि शेवटी हे पुस्तक आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकवून जातं. तुम्ही जगावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण स्वतःच्या मनावर ठेवू शकता. आणि ज्या दिवशी मनावर प्रभुत्व मिळवाल त्या दिवशी बाहेरचं वादळ तुम्हाला घाबरवणं थांबवेल. जर आजच्या या व्हिडिओमधून फक्त एकच गोष्ट तुमच्या मनात राहिली असेल तर ती ही असू द्या: मी प्रत्येक परिस्थिती बदलू शकत नाही, पण प्रत्येक परिस्थितीत माझा प्रतिसाद नक्की बदलू शकतो. आता मला कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहून सांगा: पाणी. जर तुम्ही आजपासून मन शांत ठेवण्याचा आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला असेल, आणि एक प्रश्नही नक्की उत्तर द्या: आजपर्यंत कोणती अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही अजूनही मनात साठवून ठेवली आहे पण आता सोडून द्यायची आहे? तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचतो आणि कदाचित तुमचं एक उत्तर दुसऱ्या एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर त्याला एक लाईक करून अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला आज या संदेशाची सर्वात जास्त गरज आहे. आणि अशा जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या सखोल मराठी ऑडिओबुकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा: मन पाण्यासारखं ठेवा. कारण शांत पाणीच आकाशाचं खरं प्रतिबिंब दाखवतं आणि शांत मनच जीवनाचं खरं सौंदर्य पाहू शकतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत आणि आयुष्य बदलणाऱ्या एका नव्या विचारासोबत.